हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शनिवार 4 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट आला आहे. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, हर्षवर्धनने खूप मोठा डाव टाकला आहे. हर्षवर्धनने चक्क कोणालाही न सांगता, पद्माला सुद्धा न सांगता पद्मा आणि विक्रांतचं लग्न लावून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. म्हणजे असं सगळ्यांना वाटत होतं की पद्माच्या लग्नाला उशीर आहे, परंतु आजच पद्माचं लग्न आहे आणि हर्षवर्धनने दिव्याला जबाबदारी दिली आहे की पद्माला लग्नाच्या ठिकाणी घेऊन ये. पद्माने ही गोष्ट लगेच ऊर्जाला फोन करून कळवली आणि ऊर्जाला सुद्धा जबर धक्का बसला आहे की पद्माचं लग्न आजच आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच पद्मा ही ऊर्जाला सांगते, ताई मी एक निर्णय घेतला आहे. ऊर्जा विचारते कोणता? पद्मा तिला सांगते, मी विक्रांत शिर्केशी लग्न करणार नाहीये. हे ऐकून ऊर्जाला जबर धक्का बसतो. ऊर्जा विचारते, पद्मा हे काय बोलतेस तू? तुला माहिती आहे हाच आपल्याकडे शेवटचा मार्ग आहे त्या विक्रांतला कायमचं जेलमध्ये पाठवण्याचा. पद्मा म्हणते, ताई ते सगळं मला माहिती आहे, पण मला हे लग्न करायचं नाहीये. ऊर्जा विचारते, पद्मा तू असं का बोलतीयेस? तर ऊर्जा तिला सांगते, ताई मी आज शौर्य दादाला भेटले होते. ऊर्जाला आश्चर्य वाटतं. ऊर्जा विचारते, तू शौर्यला का भेटली होतीस? तर पद्मा सांगते, कारण मला तुमच्या दोघांमधील जे भांडण सुरू आहे ना ते मिटवायचं होतं. म्हणून तुमच्यात नेमकं काय सुरू आहे ते मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि मला कळलं की विक्रांतच्या लग्नामुळेच, विक्रांत आणि माझ्या लग्नामुळेच तुमच्या दोघांमध्ये वाद होत आहे. म्हणूनच मला हे लग्न करायचं नाहीये. तुमच्या दोघांमध्ये भांडण होऊ नये अशी माझी इच्छा आहे. तर ऊर्जा म्हणते, अगं पद्मा. तर पद्मा म्हणते, ताई प्लीज माझं ऐकून घे. तुझा जो गैरसमज झालाय ना तो अतिशय चुकीचा आहे. हर्षवर्धन साहेब हे त्या आमदार शिर्केसारखे नाहीये आणि तुझ्यावर जो जीव घेणा हल्ला झाला होता ना तो हर्षवर्धन साहेबांनी घडून आणला नव्हता. हे ऐकून ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. ऊर्जा म्हणते, पद्मा हे तू काय बोलतेयस? तू त्या हर्षवर्धन जहागीरदारांची बाजू घेतीये ज्या हर्षवर्धन जहागीरदारांनी तुझ्या विरुद्ध केस लढली. तू त्यांच्या घरात काम करायचीस. त्यांनीच तुला आमदार शिर्केच्या घरी पाठवलं. आमदार शिर्केच्या घरी गेल्यावर त्यांच्या मुलाने विक्रांत शिर्केने तुझ्यावर जबरदस्ती केली, तुझा विनयभंग केला आणि जेव्हा ही सगळी केस समोर आली तेव्हा तुझे हर्षवर्धन साहेब तुझ्या विरुद्ध त्या विक्रांत शिर्केची केस लढले. तुला न्याय मिळू नये यासाठी त्यांनी सगळे प्रयत्न केले आणि आज तू त्यांचीच बाजू माझ्यासमोर घेतीये. हे ऐकून पद्माला सुद्धा खूप टेन्शन येतं. ऊर्जा म्हणते, पद्मा विसरलीस का? तुला कोर्टात न्याय मिळू नये म्हणून त्यांनी खोटे साक्षीदार उभे केले, आपल्याकडे असलेले पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि तुझ्या चारित्र्यावर त्यांनी विविध आरोप लावले. हे सगळं तू विसरलीस का? हे ऐकून पद्माला सुद्धा खूप वाईट वाटतं. दुसरीकडे विजय आणि आदित्य दोघे नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. विजय आदित्यला आणखीन वाढते. आदित्य म्हणतो, आई बस झालं, मला खूप भूक लागली होती पण आता माझं पोट भरलंय. तर विजय त्याला म्हणते, आदित्य मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. आदित्य म्हणतो, बोल ना. तर विजय त्याला विचारते, आता तू मला मगाशी किचनमध्ये जे म्हटला ना त्यामुळे माझ्या मनात विचारांचं सत्र सुरू झालंय. आदित्य विचारतो, म्हणजे? तर विजय त्याला सांगते, तू म्हणालास ना की तुला शौर्याच्या रूममध्येच बरं वाटतं. ती दिव्या तुझ्याबरोबर असली काय आणि नसली काय तुला काही फरक पडत नाही. आदित्य म्हणतो, हो मग ते खरंच आहे. अगं आई तुला काय सांगू, ती दिव्या माझ्याबरोबर रूममध्ये असली ना की एकतर ती तिच्या बोटांना ते नेल पेंट लावत असते, त्याचा वास येत असतो, किंवा मग चेहऱ्याला तो फेसपॅक लावते, त्याचा वास येत असतो, त्यामुळे माझं डोकं उठतं, किंवा मग ते रील्स पाहत बसते, त्याच्या आवाजाने माझं डोकं दुखायला लागतं. आणि काही नसलं मग ती माझ्याशी फालतू गप्पा मारत बसते, या दुकानात एवढा डिस्काउंट आहे, त्या दुकानात तेवढा डिस्काउंट आहे, किंवा मग या घरात ते झालंय, त्या घरात ते झालंय, गॉसिप सांगत बसते. मला काय घेणं देणं आहे कोणाच्या घरात काय होतंय कसं होतंय. आणि आता ती नाही आहे ना, मी शौर्याच्या रूममध्ये, तर मी एकदम रिलॅक्स झालोय. शौर्य त्याच्या बायकोमध्ये गुंतलेला असतो आणि मी मस्त पुस्तक वाचत असतो किंवा गाणी ऐकत असतो. माझं लाईफ एकदम रिलॅक्स झालंय, मज्जानो लाईफ. तर विजय चिडून म्हणते, बस झालं आदित्य, हा चेष्टेचा विषय नाहीये.
अरे अजून किती वर्ष असं चालणार आहे? गाणी ऐकणं, पुस्तक वाचणं, अरे काही संसार नावाची गोष्ट आहे की नाही? बायको ही आपल्या आयुष्याचा खूप मोठा भाग असते आणि दिव्या ही तुझी बायको आहे, तुझ्या आयुष्याचा अर्धा भाग आहे. आणि जर तुला तिच्याबरोबर संसारच करायचा नाहीये तर मग हे नातं तू का टिकवलंय? आदित्यला कळतच नाही की विजया असं का बोलतीये. आदित्य विचारतो, तुला नेमकं म्हणायचं काय? विजया त्याला म्हणते, आदित्य, तुला माझ्याशी मनमोकळेपणाने बोलायचं असेल तर बोल. तुझ्या मनात जे काही असेल, जे तुला सांगायचं असेल ते मला सांग, पण स्पष्ट सांग. आदित्य विचारतो, आई मला कळतच नाहीये तू नेमकं काय म्हणतीये. तर विजया म्हणते, आदित्य, मी तुला आता स्पष्टच सांगते. दिव्यासारख्या मुलीबरोबर तू संसार करू शकत नाही. अरे तिची लायकीच नाहीये तुझ्याशी लग्न करून तुझ्याशी संसार करण्याची. त्यामुळे मी तुझ्या डॅडशी बोलते, पण तू त्या दिव्याला घटस्फोट देऊन टाक. तिला तुझ्या आयुष्यातून कायमचं बाहेर काढ. हे ऐकून आदित्यला जबर धक्का बसतो. म्हणजे ऊर्जा आणि शौर्याचं लग्न मोडता मोडता आता विजया आदित्य आणि दिव्याचं सुद्धा लग्न मोडायला निघाली आहे एवढं मात्र नक्की. आणि इकडे पद्मा सगळ्यात मोठी चूक करते. ऊर्जासमोर हर्षवर्धनचे गोडवे गायला सुरुवात करते आणि म्हणते, ऊर्जाताई, हर्षवर्धन साहेब ना तसे नाही आहेत जसे तुला वाटताय. विक्रांत शिर्के, आमदार शिर्के यांनी तुझ्यावर जीवघेणा हल्ला केला असेल, तुझ्यावर गोळी चालवली असेल, पण हर्षवर्धन साहेब कधीच कोणाचा खून करू शकत नाही, अशी चूक करू शकत नाही. मला माहिती आहे ना, मी अनेक वर्ष त्यांच्याकडे काम केलं आहे आणि इतकी वर्ष मी त्यांच्याकडे काम करत असताना त्यांनी कधीच माझा अपमान केला नाही, माझ्याशी वाईट वागले नाही. उलट जेव्हा कधी मला पैशांची गरज पडली असेल तेव्हा त्यांनी मला पैसे दिले आणि माझी मदत केली आणि कधी त्याचा हिशेबसुद्धा ठेवला नाही. माझ्या पगारातून ते पैसे कट केले नाही. जेव्हा माझ्या आईप्पांना कोरोना झाला होता तेव्हासुद्धा त्यांनीच मदत केली होती. मी घरीच होते, काम करत नव्हते, तरी ते दर महिन्याला माझा पगार पाठवून द्यायचे. हे सगळं ऐकून ऊर्जा खूप चिडते. पद्मा पुढे सांगते, हर्षवर्धन साहेब खरंच खूप चांगले आहेत. ते वकील म्हणून कसेही असले ना, पण माणूस म्हणून खूप चांगले आहेत. आणि तू जे म्हणते ना की त्यांनी माझ्याविरुद्ध केस लढली, तर त्यांनी ती फक्त मैत्रीच्या नात्यासाठी लढली असेल. कारण माझ्या आधीपासून आमदार शिर्के आणि हर्षवर्धन साहेब एकमेकांचे मित्र आहेत आणि त्यांचे चांगले घरगुती संबंध होते. शौर्यदादाचं लग्न अर्पिताताईशी आणि विक्रांतचं लग्न तीर्थाताईशी जमलं होतं आणि कदाचित त्याच नात्यासाठी त्यांनी माझ्याविरुद्ध केस लढली असेल. पण जसं तू माझ्यासाठी केस लढली तसंच त्यांनी लढली. ते त्यांचं काम होतं ना. पण ते एवढे वाईट नाहीये, त्यांनी तुझ्यावर हल्ला केलेला नाहीये. त्यामुळे तू त्यांच्याबद्दल प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. ऊर्जा सगळं गुपचूप ऐकून घेते. तिला खूप राग आलेला असतो. ऊर्जा विचारते, झालं का तुझं बोलून? पद्मा म्हणते, ताई प्लीज तू चिडू नकोस ना, रागावू नकोस ना. पण ऊर्जा तिचं काही ऐकून घेत नाही आणि तोऱ्याने शौर्यला कॉल करते. पद्मा खूप घाबरते. ऊर्जा विचारते, शौर्य कुठे आहेस तू? शौर्य सांगतो, मी घरी आहे. ऊर्जा म्हणते, ठीक आहे, तू घरीच थांब, मी येते तुला भेटायला, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. ऊर्जा फोन कट करते. पद्मा तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण ऊर्जा काहीच ऐकत नाही आणि रागारागाने आपली पर्स घेऊन तेथून निघून जाते. पद्माला खूप भीती वाटते. मी माती खाल्ली आहे, आता या दोघांमधील भांडण कमी होण्याऐवजी आणखीन वाढेल हे तिला समजतं आणि पद्माला खूप टेन्शन येतं. आणि इकडे आदित्य विजयाला विचारतो, मॉम हे काय बोलतेस तू? आदित्य जाऊ लागतो तर विजया त्याला थांबवते आणि म्हणते, आदित्य मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि तू किती दिवस या नात्यात असा अडकून पडणार आहेस? अरे तुमच्या दोघांमध्ये नवरा बायकोचं नातं नाही आहे, कोणता संसार नाही आहे, कोणता संवाद नाही आहे, मग कशाला या नात्यात अडकून पडतोस? आणखीन किती वर्ष? आदित्य सांगतो, मॉम पण मी या नात्यातून वेगळं होण्याचा, घटस्फोटाचा विचार कधीच केला नाही आहे. तर विजया विचारते, मग कधी करणार आहेस? तूच सांगतोस ना तुमच्यामध्ये नवरा बायकोसारखं कोणतंच नातं नाही आहे, मग कशाला या नात्यात राहायचं? दे तिला घटस्फोट, कर दुसऱ्या मुलीशी लग्न. आदित्य म्हणतो, मॉम बस झालं, यानंतर आमच्या घटस्फोटाबद्दल कधी बोलू नकोस. एक आई म्हणून तुला माझी काळजी वाटते, तुझी तळमळ मला कळतीये, परंतु मी कधीच दिव्याला घटस्फोट देणार नाही, तिला माझ्या आयुष्यातून बाहेर काढणार नाही. विजयाला खूप राग येतो. विजया विचारते, तिने तुला फसवलं, मी प्रेग्नेंट आहे असं खोटं सांगितलं आणि म्हणून तू तिच्याशी लग्न केलं ना? एवढा घाबरला होतास का तू? आदित्य सांगतो, नाही आई, मी घाबरलो नव्हतो.
तिच्या पोटात माझं बाळ होतं, म्हणून मी तिच्याशी लग्न करायला तयार झालो. कारण जर मी तिच्याशी लग्न केलं नसतं तर तिची बदनामी झाली असती आणि मला ती नको होती. ती माझी जबाबदारी होती, म्हणून मी तिच्याशी लग्न करायला तयार झालो. विजया विचारते, पण जेव्हा तुला हे कळलं की तिने तुला फसवलंय, आम्हाला फसवलंय, ती कधी प्रेग्नेंट नव्हतीच, तिने फक्त तुझ्याशी लग्न करायचं म्हणून या मोठ्या घरात, बंगल्यात, संपत्तीत यायचं म्हणून हे सगळं केलं, तेव्हा तुला वाईट नाही वाटलं का? आदित्य सांगतो, वाटलं ना, मला खूप वाईट वाटलं. मी दुःखी झालो होतो आणि त्या दुःखामुळेच आज मी तिच्यापासून दूर आहे. परंतु ही गोष्टसुद्धा नाकारून चालणार नाही की माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. आई, दिव्या अल्लड आहे, दिव्या बालिश वागते, परंतु आज ना उद्या तिला माझं प्रेम कळेल. पैशांपेक्षा, या बंगल्यापेक्षा, संपत्तीपेक्षा आपल्याला आयुष्यात प्रेमाची गरज असते, आपल्या माणसाची गरज असते, हे आज ना उद्या तिला कळेल आणि ती नक्कीच माझ्या प्रेमाला किंमत देईल असा माझा पूर्ण विश्वास आहे. हे सगळं ऐकून विजयाला खूप वाईट वाटतं. विजया खुर्चीवर बसते आणि म्हणते, माझ्या दोन्ही मुलांबरोबर असं का व्हावं? मी असं कोणतं पाप केलं होतं ज्यामुळे माझ्या दोन्ही मुलांच्या आयुष्यात संसाराचं सुख नाही आहे? आदित्यला समजतं की विजया खूप दुःखी झाली आहे. आदित्य तिच्या शेजारी बसतो आणि म्हणतो, आई, एक आई म्हणून तुला काय वाटतंय ना, हे मला चांगलंच कळतंय. पण तू शांत हो आणि माझं ऐकून घे. तू काळजी करू नको. तुझ्या तिन्ही मुलांचं खूप चांगलं होणार आहे. माझं, शौर्याचं, तीर्थाचं सगळं भलं होईल. आम्हाला तिघांना संसाराचं सुख मिळेल. आम्ही सुखाने, गुण्यागोविंदाने संसार करू. पण त्यासाठी आधी तू शांत व्हायला पाहिजे. आणि दिव्याच्या बाबतीत बोलशील तर मी दिव्यासाठी थांबायला तयार आहे. माझ्या प्रेमावर विश्वास आहे. आज ना उद्या दिव्याला माझ्या प्रेमाची किंमत कळेल आणि कोणत्याही वस्तूच्या किमतीपेक्षा माझं प्रेम हे सगळ्यात जास्त मौल्यवान आहे, हे तिला ज्या दिवशी कळेल ना, त्या दिवशी ती माझ्या प्रेमाची अशी किंमत करणार नाही. हे ऐकून विजया खूप दुःखी होते. आपल्या मुलांचं पुढे कसं होईल याचीच भीती तिला वाटत असते, काळजी वाटत असते. आणि मग थोड्या वेळानंतर ऊर्जा तिच्या रूममध्ये येते. रागारागाने पर्स फेकून देते. ऊर्जाच्या मागे मागे शौर्य तेथे येतो आणि विचारतो, काय झालं ऊर्जा? तू मला असं अचानक म्हणालीस की तुला भेटायचंय, घरी थांब, आणि मग मी येथे आल्यावर मला रूममध्ये बोलवून घेतलंस. तर ऊर्जा ही शौर्यावर खूप चिडते आणि शौर्यावर चिडून चक्क रूमचा दरवाजा लावून घेते. शौर्य विचारतो, काय झालं ऊर्जा? रूमचा दरवाजा का लावलाय? तू चिडलीस का माझ्यावर? तर ऊर्जा त्याला जाब विचारते, शौर्य, तू इतका मोठा गेम का खेळतोयस माझ्याशी? शौर्यला काही कळतच नाही. शौर्य विचारतो, कोणता गेम? ऊर्जा म्हणते, तू पद्माला भेटला होतास का? शौर्य म्हणतो, हो, भेटलो होतो. मग ऊर्जा तिला जाब विचारते, तू पद्माला भेटलास आणि पद्माला इमोशनल ब्लॅकमेल केलं. शौर्य म्हणतो, मी असं काही केलेलं नाहीये. ऊर्जा म्हणते, शौर्य, खोटं बोलू नकोस. पद्माने विक्रांतशी लग्न करायला नकार दिलाय आणि ती मला सांगत होती की हर्षवर्धन साहेब किती चांगले आहेत, तिने किती वर्ष येथे नोकरी केली आहे, इतकी वर्ष ते तिच्याशी किती चांगले वागले आहेत, ती त्यांच्या उपकाराच्या किती ओझ्याखाली दबली आहे, हे सगळं ती मला सांगत होती. शौर्य म्हणतो, ऊर्जा, आम्ही नॉर्मल बोललो, मी तिला असं काही सांगायला सांगितलं नव्हतं. तर ऊर्जा म्हणते, शौर्य, खोटं बोलू नकोस. अजून किती खोटं बोलशील? अरे, तू स्वतःच्या वडिलांना वाचवण्यासाठी हे सगळं करतोय. खूप मोठा गेम खेळतोय तू, खूप मोठा. शौर्य म्हणतो, ऊर्जा, मी कोणताही गेम खेळत नाहीये. ऊर्जा चिडून म्हणते, शौर्य, बस झालं. मी खूप सहन केलं आजपर्यंत तुझं, पण आता नाही. तू तुझ्या वडिलांना वाचवण्यासाठी त्या बिचाऱ्या भोळ्या पद्माला ब्लॅकमेल करतोय. तिला इमोशनल ब्लॅकमेल केलंस तू. तर शौर्य म्हणतो, ऊर्जा, माझं ऐकून घे. मी तिला इमोशनल ब्लॅकमेल केलेलं नाहीये आणि उलट तिनेच मला भेटायला बोलवलं होतं. ऊर्जा चिडून म्हणते, अरे, अजून किती खोटं बोलशील? आणखीन एक खोटं. तुला जेव्हा कळलं की मी ऐकत नाहीये, तेव्हा तू त्या बिचाऱ्या पद्माला घेरलंस आणि तिला गाठून तिला हे सगळं इमोशनल ब्लॅकमेल केलं. शौर्य चिडून म्हणतो, बस झालं ऊर्जा, तुझं मी ऐकून घेतोय म्हणून वाटेल ते आरोप सहन करणार नाही. एकतर मी नाही, तू पद्माचा फायदा करून घेतीयस. पद्माच्या बिचाऱ्या त्या केसचा फायदा करून घेऊन स्वतःचा सूड घेतीयस. नाहीतर तू मला सांग, तू माझ्या डॅड विरुद्ध जी प्रेस कॉन्फरन्स घेतीये त्याला कोर्टात काही स्टँड आहे का? अरे, तुला लढायचं तर कोर्टात लढ ना. कोर्टाच्या बाहेर हे सगळे गिमिक का करतीयेस? माझ्या डॅडला का बदनाम करतीयेस? तू त्या पद्माचा फायदा उचलतीयेस. ऊर्जा चिडून म्हणते, तू मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे.
तू मला न सांगता माझ्या क्लायंटला का भेटला? तू माझ्या पाठीत खंजीर का खुपसला? शौर्य चिडून म्हणतो, तुझी क्लायंट? पद्मा तुझी क्लायंट? ऊर्जा, तुला भेटण्याआधी ना पद्माला मी ओळखत होतो. आमची ओळख होती आणि ती मला मोठा भाऊ मानते. त्या नात्याने मी तिला भेटायला गेले होते. ऊर्जा चिडून म्हणते, शौर्य बस झाली तुझी नाटकं. तर शौर्य म्हणतो, ऊर्जा मी नाटक करत नाहीये, तर तू तुझा सूड घेतीयेस. तुझ्या सूडासाठी तुझ्या बिचाऱ्या पद्माचा वापर करून घेतीयेस. ऊर्जाला खूप राग येतो. शौर्यसुद्धा तिच्यावर ओरडत असतो. ऊर्जा म्हणते, ठीक आहे शौर्य, तुला आहे ना काय करायचं ते कर. तुझ्या डॅडला वाचवण्यासाठी तुला जेवढं जमेल ना तेवढं कर. हवं तर माझा काय प्लॅन आहे ते सुद्धा त्यांना जाऊन सांग. पण एक लक्षात ठेव, मला तुझ्या मदतीची गरज नाहीये. मी तुला बिलकुल तुझ्या मनासारखं करू देणार नाही. पद्माने विक्रांतशी लग्न केलं काय आणि नाही केलं काय, मला जे करायचं ते मी करूनच राहणार. मी हर्षवर्धन जहागीरदार आणि आमदार शिर्केला एक्सपोज करून राहणारच. शौर्य चिडून म्हणतो, बस झालं ऊर्जा. जशी तुला माझ्या मदतीची गरज नाहीये ना, तशीच माझ्या डॅडला सुद्धा अशा फालतू मदतीची गरज नाहीये, हे लक्षात ठेव. असं म्हणून शौर्य हा रागारागाने जातो, दरवाजा उघडतो. तर तेवढ्यात दिव्या त्याच्यासमोर येते. शौर्य तेथून निघून जातो. दिव्याला समजतं की ऊर्जा आणि शौर्यमध्ये पुन्हा एकदा कडाक्याचं भांडण झालंय आणि हे पाहून दिव्या खूप खुश होते. ऊर्जाला राग आलेला असतो आणि मग थोड्या वेळानंतर रात्र होते आणि 9:30 वाजलेले असतात. रोज रात्री 9:30 वाजता या दोघांना बाहेर फिरायला जायचं असतं. पण शौर्य आणि ऊर्जा हे दोघेही खूप चिडलेले असतात. ऊर्जा तर चक्क आपला फोन स्विच ऑफच करून टाकते, म्हणजे शौर्याला भेटायला जायला नको. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. पद्मा ही पूर्वाच्या घरी असते आणि घराची साफसफाई करत असते. तेवढ्यात पद्माच्या हातून एक पिशवी खाली पडते आणि यामध्ये विक्रांतच्या आईने दिलेल्या साड्या असतात. या साड्या पाहून पद्मा खूप घाबरते, साड्या ठेवून देते आणि पुन्हा एकदा झाडलोट करू लागते. तेवढ्यात पूर्वा तेथे येते आणि म्हणते, पद्मा, मी तुला या कामांसाठी या घरी नाही ठेवून घेतलंय, चल आराम कर बरं. तर पूर्वाला पद्मा म्हणते, अरे ओ काकू, हे काय माझं घर आहे, माझ्या घरी मी ही कामं करूच शकते ना. पूर्वा म्हणते, कर बाई, तू ही कामं करतेस ना, त्यामुळे मला माझ्या बचत गटाच्या कामांसाठी खूप वेळ मिळतो. तर पद्मा पूर्वाला विचारते, काकू मी आज बाहेर जाऊ का? पूर्वाला आश्चर्य वाटतं आणि पूर्वा विचारते, तुला बाहेर जायचंय, पण का? पद्मा म्हणते, नाही असंच बाहेर जायचंय. तर पूर्वा हसू लागते आणि म्हणते, अगं वेडाबाई, माझ्याकडे कशाला परमिशन घेतीयेस? उलट तुला घराबाहेर जाऊशी वाटते, म्हणजे तुझी भीती कमी झाली आहे याचा मला आनंदच होतोय. पण कुठे जातेस तू? कामावर जातेस का? तर पद्मा सांगते, नाही काकू, मी आहे ना शौर्यदादांना भेटायला जातीये. तर पूर्वा विचारते, कालच तू त्याला भेटलीस ना? पद्मा सांगते, हो, आणि आज त्यांनी मला का बोलवलंय ना हे मला कळतच नाहीये. तर पूर्वा म्हणते, ठीक आहे, त्याला जाऊन भेटू नये, या मुलांचं काही कळतच नाही, ते खूप ताणत असतात. मग पद्मा पूर्वाला झालेला सगळा प्रकार सांगते की मी काल शौर्यदादाला भेटायला गेले आणि मग माझ्या मनानेच मी ऊर्जाताईला सांगितलं की मी विक्रांतशी लग्न करणार नाहीये. हे ऐकून पूर्वाला मोठा धक्काच बसतो. पूर्वा विचारते, आणि ऊर्जाने तुझं ऐकून घेतलं? तर पद्मा सांगते, नाही ना, त्या माझ्यावर खूप चिडल्या. पूर्वा म्हणते, मग चिडणारच ती, आणि हे सगळं का झालं? तू त्यांच्यामध्ये असं स्वतःहून का बोलली? पद्मा सांगते, काकू, मला त्यांच्यातलं भांडण मिटवायचं होतं, पण त्यांच्यात आणखीन भांडण होईल असं मला वाटलंच नाही. आता मी काय करू? पूर्वा तिला सांगते, तू एक काम कर, तू शौर्यला भेट, त्याच्याशी बोल. मग ऊर्जाला सांग की मला कोणत्याही परिस्थितीत आज ती येथे पाहिजे आणि आज रात्रभर तिने येथेच राहायचं. मी सांगितलंय, सांग तिला. पद्मा म्हणते, ठीक आहे काकू, आणि पद्मा शौर्यला भेटायला जाते. पूर्वाला टेन्शन येतं, आता मला ऊर्जाशी बोलावंच लागेल असा विचार ती करते. आणि इकडे पद्मा शौर्यला भेटायला येते. शौर्य तिला जाब विचारतो, पद्मा, तू माझ्या डॅडचे गोडवे ऊर्जासमोर का गायले? तिला का सांगितलं की तुला विक्रांतशी लग्न करायचं नाहीये? पद्मा म्हणते, सॉरी दादा, मला असं वाटलं यामुळे तुमच्यातील भांडण मिटेल. शौर्य सांगतो, अगं यामुळे भांडण मिटलं नाहीये, उलट वाढलंय. तुला माहिती ना ऊर्जा कशी आहे, एकदा तिने जो विचार केला तो केला, मग समोरच्याने डोकं जरी आपटलं ना तरी सुद्धा तिचा आपल्यावर विश्वास बसत नाही, आणि आता तर तिचा माझ्यावर विश्वासच राहिलेला नाहीये. पद्मा म्हणते, सॉरी दादा, तुम्हीच सांगा आता मी काय करू? मग शौर्य तिला सांगतो, तिला भेट, तिला जाऊन सांग
की मी विक्रांतशी लग्न करायला तयार आहे आणि मला शौर्य दादाने असं काही करायला सांगितलं नव्हतं. पद्माला खूप टेन्शन येतं. पद्मा म्हणते, पण मी त्या विक्रांतशी कसं लग्न करू? शौर्य तिला समजावून सांगतो, पद्मा तू टेन्शन घेऊ नकोस. मी आणि ऊर्जा तुझं त्या विक्रांत शिर्केशी लग्न होऊ देणार नाही. जरी ऊर्जा जे करणार आहे ते मला पटलेलं नसलं तरीसुद्धा तुझं आणि विक्रांतचं लग्न होऊ द्यायचं नाही. या बाबतीत मी ऊर्जाच्या बाजूनेच आहे. या केसमध्ये मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तू फक्त ऊर्जाला भेट आणि तू हे लग्न करायला तयार आहे एवढं तिला सांग. बाकीचं आम्ही करू, तू टेन्शन घेऊ नको. पद्मा हो म्हणते. शौर्यला टेन्शन येतं की आता ऊर्जाला कसं मनवायचं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला. या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की हर्षवर्धन हा दिव्याला म्हणेल, दिव्या आता मी तुला जे काम सांगणार आहे ना ते काम तू करायचं आहे आणि त्यात थोडीही चूक झाली तर तुला या घरातून कायमचं बाहेर जावं लागेल. दिव्या खूप घाबरणार आणि विचारणार, असं कोणतं काम आहे डॅड? आणि मग तेवढ्यात थोड्या वेळानंतर दिव्या ही पद्माला फोन करून सांगेल, पद्मा मी तुला घ्यायला घरी येतेय. पुढील अर्धा तासात तुझं आणि विक्रांतचं लग्न आहे. हे ऐकून पद्माला जबर धक्का बसेल. पद्मा लगेच ऊर्जाला फोन करून सांगेल, ऊर्जाताई सगळं नष्ट झालं, उद्ध्वस्त झालं. पुढील अर्ध्या तासात माझं आणि विक्रांतचं लग्न लावून देत आहे आणि दिव्याताई मला घ्यायला येत आहे. हे ऐकून ऊर्जाला जबर धक्का बसणार. शौर्यसुद्धा तेथे असेल. मग आता ऊर्जा आणि शौर्य पद्मा आणि विक्रांतचं लग्न थांबवतील का, की हे दोघे पोहोचण्याआधीच त्या दोघांचं लग्न होईल? हे सगळं पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.